अंबड नगर परिषदेवर भाजपचा मोठा विजय झाला असून नगराध्यक्षपदाच्या देव यांनी कुलकर्णी यांच्यासह भाजपाचे 14 नगरसेवक व रासपाचे 2 असे एकूण 16 नगरसेवक निवडून आल्याने मोठा जल्लोष भाजपच्या वतीने अंबड येथे करण्यात आला आहे। याचबरोबर मोठा विश्वास अंबडच्या जनतेने भाजपवर दाखवला असून त्यांच्याबद्दल आभार देखील आमदार नारायण कुचे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले आहेत। तसेच अंबडवासियांना जो शब्द दिला त्यावर लवकरच कामाला लागू असे देखील यावेळी आमदार नारायण कुचे यांनी बोलून दाखवले आहे। त्याचबरोबर नगराध्यक्षपदाच्या भाजपच्या उमेदवार देवयानी केदार कुलकर्णी यांनी देखील 6000हून अधिकची मोठी लीड घेत विजय झाला असून त्यांनी देखील जनतेचे आभार मानून अंबडवासियांनी दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही। आम्ही केलेली मेहनत व आमच्यावर अंबडवासियांनी दाखवलेले हे प्रेम यामुळे डोळ्यात पाणी आल्याचे देवयानी कुलकर्णी यांनी यावेळी बोलताना सांगितले। येणाऱ्या काळात अंबडवासियांना पिण्याच्या पाण्यासाठी पहिले काम करणार, तसेच महिला सुरक्षा व नागरिकांच्या मूलभूत गरजा लक्षात घेणार व त्या पूर्ण करणार असल्याचे देखील यावेळी देवयानी कुलकर्णी यांनी प्रसारमाध्यमांना बोलताना सांगितले आहे। तसेच केदार कुलकर्णी यांनी देखील अंबडवासियांचे आभार मानले असून वडिलांच्या आशीर्वादाने आमदार नारायण कुचे साहेबांच्या नेतृत्वात लढलेली ही निवडणूक याच्यामुळे आमच्या नगराध्यक्षांना 6300 मतांच्या पेक्षा जास्त मोठी लीड मिळवून विजयी केले। ही लीड अंबडमध्ये कधीच कोणाला मिळाली नसून अंबडच्या जनतेने आम्हाला भरभरून आशीर्वाद दिला व मोठी जबाबदारी देखील आमच्यावर दिली आहे। येणाऱ्या काळात जनतेच्या सर्व प्रश्नांसाठी आम्ही तत्पर राहून ते मार्गी लावून आम्ही पहिल्या दिवसापासूनच कामाला लागणार असून 1 वर्षामध्ये पाणी प्रश्न सोडवून मुबलक पाणी अंबडवासियांना मिळवून देणार असा विश्वास देखील केदार कुलकर्णी यांनी अंबडकरांना प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून दिला आहे। तसेच अंबडवासियांचे आभार देखील यावेळी त्यांनी मानले आहेत। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील भारती, जालना। मोठ्या मताधिक्यानं अंबडच्या जनतेनं तुम्हाला निवडून दिलेलं आहे। विजयानंतर पहिली प्रतिक्रिया काय? प्रथमतः तर मी जनतेचे कोटी कोटी धन्यवाद मानणार, त्यांच्या पुढे नतमस्तक होऊन मी त्यांना धन्यवाद म्हणणार की त्यांनी इतकी मोठा विश्वास आमच्यावर दाखवून मला इतक्या प्रचंड मतांनी त्यांनी मला विजयी केले, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते। विजयानंतर घरामध्ये पाऊल ठेवताना खरं तर तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू होते, काय वाटत होतं नेमकी विजयानंतर घरामध्ये? त्याचं मेहनत केल्याचं चीज मिळाल्यासारखं, फळ मिळाल्यासारखं असं वाटलं तेव्हा। जरा इतकी मेहनत आपली केलेली वाया नाही गेली, कुठेतरी जनतेने आपल्यावर विश्वास दाखवला आणि त्या विश्वासाचं फलित एवढं मोठं मतदानाच्या विजय झालोय। काय अंबडमध्ये पहिलं काय कोणतं काम हाती घेणार? अंबड शहरामध्ये प्रमुख प्रश्न तर आपण निवडणुकीमध्ये ऐकलेच, आता प्रथमतः कोणतं काम हाती घेणार? आता सध्या पाहिलं तर अंबडमध्ये 15 दिवसाला पाणी येतं, तर आम्ही ते पाण्याचा प्रश्न आधी हाती घेऊन पाण्याच्या जे 15 दिवसात आहे त्याच्यामध्ये कमीत कमी अंतर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। जोरदार विजय झालेला आहे, अंबडच्या जनतेनं मोठा कौल तुमच्या बाजूने दिलेला आहे, काय पहिली प्रतिक्रिया विजयानंतर? सगळ्यात पहिले मी या शहराच्या जनतेच्या चरणी नतमस्तक होतो। माझ्या वडिलांची पुण्याई, त्यांनी दिलेले आशीर्वाद, आमदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये लढलेले इलेक्शन, 6314 ची लीड आहे मला अध्यक्षपदासाठीची। ही न भूतो न भविष्यतो अशी शहरातून लीड भेटली आहे, म्हणजे जनतेने भरभरून आशीर्वाद दिलाय आणि एक मोठी जबाबदारी दिलेली आहे आमच्यावरती। नक्कीच येणाऱ्या काळात जनतेच्या सर्व प्रश्नांवरती आम्ही खरे उतरू याची मला खात्री आहे। आज विजयाचा गुलाल उधळत असताना मोठी जबाबदारी अंबडकरांनी तुमच्यावर सोपवलेली आहे, कोणत्या कामाला प्राधान्य देणार? कारण पाण्याचा प्रश्न अंबडमध्ये प्रामुख्याने जाणवतो, या संदर्भात आपण काय करणार? आम्ही डे 1 पासून या गोष्टीची आम्हाला जाणीव आहे की शहरात पाणी प्रश्न हा मोठा आहे, पण येणाऱ्या वर्षभराच्या आत पाण्याचा प्रश्न हा आम्ही मार्गी लावू आणि शहराला मुबलक असं पाणी उपलब्ध करून देऊ। या निवडणुकीमध्ये कधी नव्हे तेवढा एच्या माध्यमातून आरोप प्रत्यारोप झाले, हो, पण जनतेने त्याचं उत्तर दिलं असं वाटतं तुम्हाला? 100% जे काय व्हिडिओ बनवले गेले त्याला जनतेनं चोख उत्तर दिलं, म्हणजे धोबी पछाड उत्तर ज्याला म्हणतो आपण तशा टाईपचं उत्तर आहे। 6300 म्हणजे प्रचंड बहुमत झालं, त्यामुळं मी वापस एकदा शहराच्या जनतेचे आभार मानतो। साहेब, शेवटचा कुलकर्णी त्यांना काय राजकारण बऱ्याच दिवसानंतर कुठेतरी घरामध्ये विजय उधळला जातो, कारण तुमच्या वडिलांनी बऱ्यापैकी 2001 ला आमची आई जनतेतून नगराध्यक्ष होती, 2006 ला राखीव होतं, त्यानंतर पुन्हा 2009 ला राजकीय असल्यामुळे आम्हाला संधी मिळाली, आज आम्हाला ती संधी उपलब्ध झाली।
त्यामुळे नक्कीच आम्ही आमचा वापर कुलकर्णी परिवार आणि आम्हाला हे सगळं केलं. अंबड शहराच्या मतदार मायबापांनी जो भारतीय जनता पार्टी रासपावर जो विश्वास ठेवला आणि रासपाचे 2 भारतीय जनता पार्टीचे 14 नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडून दिला, त्याबद्दल मी अंबड शहराच्या भारतीय जनता मतदार मायबापाचे मनापासून धन्यवाद. मी शहराच्या विकासासाठी कटिबद्ध राहील आणि शहराच्या जनतेला पुढच्या वर्षभरात जायकवाडीचं पाणी देण्याचं काम आम्ही करू एवढं सांगतो. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.